सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेर तालुक्यातील कुंभारवाडी येथील ठाकरवाडी या ठिकाणी साई 11 आमदार सत्यजित दादा तांबे आदिवासी चषक 2026 आयोजन केलं गेलंय. तर या स्पर्धेचं उद्घाटन संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांच्या हस्ते झालं. यावेळी युवा नेते बाळासाहेब सागर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वरपे, चेअरमन पोपट घाडगे, संजय केदार, बाळासाहेब केदार, गोरक्षनाथ केदार, सुनील भुतांबरे, जयराम दिघे, बाळासाहेब भुतांबरे, रमेश केदार, तुकाराम केदार आणि खेळाडूंची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. या चषकाच्या निमित्तानं आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार क्रिकेट क्लबच्या आयोजकांच्या वतीनं केला गेला. आदिवासी चषक सुरू झाला असून आज पहिला दिवस आहे. तर पहिल्याच दिवशी 48 टीमनं सहभाग घेतलाय. या सर्व खेळाडूंना सभापती शंकरराव पाटील खेमनर यांनी शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, लोकनेते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुंभारवाडी येथील साई 11 या संघाने सन्माननीय आमदार माननीय सत्यजितदादा तांबे यांचा आदिवासी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी भरवलेल्या आहेत. आदिवासी चषक 2026 या ठिकाणी संपन्न होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून कुंभारवाडीचा हा साई 11 संघ हा क्रिकेटच्या आदिवासी मुलांच्या स्पर्धा या ठिकाणी भरवत आहे. निश्चितपणे आदिवासी सर्व मुलांना या साई 11 मुळे निश्चितपणे आदिवासी मुलांना त्यांच्या क्रिकेटला या ठिकाणी चालना मिळणार आहे. मी सर्व साई 11 कुंभारवाडी या संघाचं आपल्या सर्वांच्या वतीनं, सर्व उपस्थितांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. तसंच महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय माजी आमदार, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना सर्व कुंभारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. या ठिकाणी 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या सर्व संघांना मी सर्व उपस्थितांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. पठार भागामध्ये अनेक ठिकाणी भव्य क्रिकेट स्पर्धा सुरू असून काही राजकीय नेते मंडळी क्रिकेटचं औचित्य साधत एकमेकांवरती टीका करत आहेत. तर एका फलंदाजावर बॅटिंग होत नसून त्यासाठी टीमवर्क महत्त्वाचं आहे, असा टोला युवा नेते बाळासाहेब सागर यांनी विरोधकांना लगावलाय. नामदार बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कारण क्रिकेटचं हे व्यासपीठ आज जर पाहिलं तर कालच इथे थोडं शेजारीच्या एका गावामध्ये काही क्रिकेटच्या याच्यात हे झालं, तर त्याच्यावरतीही मी एक प्रतिक्रिया देतो. कारण एका फलंदाजावर बॅटिंग ही होत नाही, तर टीमवर्क हा खूप महत्त्वाचा आहे. यासाठी हे जे व्यासपीठ आहे, हे जे साहेबांनी आमच्यासाठी तयार केलं आहे, त्या टीमवर्कमधूनच होणार आहे. हे मी सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देताना सर्वप्रथम एक जाणून देतो की आम्ही सर्व एक टीम आहे आणि या टीमवर्कनीच काम करणार आहोत सर. आणि या आमदार चषकाच्या मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आज कुंभारवाडी, ठाकरवाडी या ठिकाणी नामदार माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे पठार भागाचे नेते व आमचे श्रद्धास्थान मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय शंकर पाटील खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रयत्नातून आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरवाडी येथे क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे. त्या क्रिकेटच्या आयोजनामध्ये आमदार सत्यजितदादा तांबे चषक असं नाव देऊन खरं तर या पठार भागामध्ये आम्हाला सर्वस्वी मार्गदर्शन व सर्वस्वी पठार भागाची जबाबदारी ही आमच्या पठार भागाचे नेते आणि आम्ही ज्यांना आदर स्थान मानितो असे शंकर पाटील खेमनर यांच्या प्रयत्नातूनच पठार भागामध्ये सगळे कार्यक्रम होतात व त्यांचं सगळ्या कार्यक्रमांना सहकार्य भेटतं. आज त्यांच्या हस्ते व रामेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं. मी कुंभारवाडीच्या वतीनं व सर्व वरवंडी कुंभारवाडी
यांच्या वतीनं माननीय पाटील यांना त्यांचा धन्यवाद करतो व आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांना वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नेहमी सर्वांना सोबत घेऊन चला अशी शिकवण दिली आहे. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये साकूर पठार भागात कोणता खेळाडू चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.